जे छपरी आणि टपोरी मतांसाठी जे राजकारणी बसलेत ना, तुम्ही जे एरंडाचं बी पेला तर तुम्ही आंब्याची अपेक्षा नाही करायची की जी विचित्र संस्कृती तुम्ही रस्त्यावर दाखवता। मी तर म्हणते प्रत्येक मराठी माणसाने याच्यावर बॅन लावायला पाहिजे। मॅडम एक मिनिट चांगलं झालं तुम्ही इकडे भेटलात। आम्ही आज नवीन विषय घेऊन जनतेसमोर आलोय। असं खेळ खंडोबा झालंय आपल्या इकडे की कुटुंबासोबत बसून तुम्ही दहीहंडी पण बघू शकत नाही टीव्हीत। याबद्दल काय बोलणार तुम्ही? जे छपरी आणि टपोरी मतांसाठी जे राजकारणी बसलेत ना, म्हणजे त्यांना परप्रांतीयांची मतं हवीत म्हणून महाराष्ट्रात मराठी माणसांवर अन्याय होऊन त्यांना बाहेरच्यांना घुसवले। आता त्यातले पण जे छपरी आहेत त्यांच्यासाठी हे असे कार्यक्रम चालवले जातात आणि त्या टवाळखोरांसाठी ज्यांनी राज्याची, नुसत्याच राज्याची नाही पूर्ण भारताची पण, कारण हे सगळीकडनं आलेले असतात, या सगळ्यांची महिलांची सुरक्षा जी कमकुवत होते ते अशा लोकांमुळे। आणि हे राजकारण्यांना कळायला पाहिजे की अशांची मतांसाठी याचे घाणेरडे कार्यक्रम भरवू नयेत। ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत करू शकत नाही त्या गोष्टी तुम्ही चार चौघात कसं करू शकता? दहीहंडी ही मैदानात किंवा रस्त्यावर अशा ठिकाणी केली जाते जिथे सगळे आसपासनं जात असतात। तुम्ही तुमच्या बहिणीबरोबर, आईबरोबर जात असता, तुमच्या घरातल्या कुठल्याही बायका असतात, वडीलधारी माणसं असतात, तर त्यांच्यासमोर त्या गोष्टी जर चालत नसतील तर त्या तुम्ही करणं हे चुकीचं आहे ना, हे नाही व्हायला पाहिजे। सरकार त्यावर बंदी आणत नाही आहे, अशा काही प्रकाराबद्दल काहीही सक्ती होत नाही आहे, पण गणेशोत्सवाला डीजेवर बंदी आणली आहे। बरं, म्हणजे तुमची अपेक्षा आहे की सगळं सरकारनेच करावं, तुमचे स्वतःचे गोष्टी काही नाहीच आहेत, तुमची स्वतःची मूल्य काहीच नाही आहेत। आपल्या परंपरामध्ये काय येतं? ढोल, लेझीम, ताशे, भारुडं, कितीतरी गोष्टी आहेत। तुम्ही नवीन आख्यान बघितलं का? तुम्ही फोक आख्यान माहिती आहे कोणाला? नाही माहिती आहे, कारण आम्ही तिकडे जातच नाही। आम्हाला ढोल ताशे पण नाही आवडत। आता लोकांना बंदी केली म्हणून ते वाजवायला लागतात। काही मंडळं अशी आहेत की जे ढोल ताशे परंपरागत वाजवतात, पण सगळ्यांना आवडत नाही ना। आवडतो तो डीजे का? कारण तिथे हुल्लडबाजी करता येते आणि हुल्लडबाजीला तुम्ही लोकशाही नाही म्हणू शकत। आता जर एक प्रकारचं मराठीचं आंदोलन आहे, चळवळ चालू आहे, तर तुम्हाला असं नाही वाटत की मराठी माणसाला पुढे येऊन हे सगळं प्रॉपर करायला पाहिजे? मराठी माणसाने आजपर्यंत प्रत्येक गोष्ट पुढे येऊन केली आहे। अभंग जे पंजाबी भाषेत पण झाले आणि जे बिहारची मैथिली ठाकूर पण बोलतीये, तर ते अभंग मराठी माणसानेच दिलेत। भारुडं आमचीच आहेत। नाही, माझं म्हणणं असं आहे की मुंबईत कसं काय करायला पाहिजे? आपल्याला मराठी माणसाला कसं पुढाकार घ्यायला पाहिजे याच्यात? म्हणजे सगळ्या जबाबदाऱ्या मराठी माणसांवर टाकायच्या, मराठी माणसांनी सगळं करायचं, बाकीच्यांची हुल्लडबाजी पण आम्हीच सहन करायची। हे काय मला बरोबर वाटत नाही। सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे। हिंदुत्वाची जबाबदारी मराठी माणसांनी घेतली आहे म्हणून तुम्ही मराठी मारता, मराठी भाषा तुम्हाला नको आहे, पण बाकी जबाबदाऱ्यांसाठी तुम्हाला परत मराठी माणसालाच पुढे करायचं आहे, हे चुकीचं आहे। नाही, माझं म्हणणं असं आहे की सध्या जरी तुम्ही बघितलं गणेश विसर्जनाला भोजपुरी गाणे लागतात, त्याच्यावर काही आपत्ती होत नाही आहे? त्याच्यावर काहीतरी करायला पाहिजे की नाही? नक्कीच करायला हवं। भोजपुरी गाणी भोजपुरी आहेत म्हणून त्याचा विरोध नाही आहे। विरोध ह्यासाठी आहे की सण परंपरा आहेत किंवा जे काही महापुरुषांच्या मिरवणुका निघतात, कुठलेही धार्मिक सण आहेत, तिथे हुल्लडबाजी नाही व्हायला हवी आहे। जर तुम्ही ढोल ताशे, लेझीम, भारूड, गवळण किंवा अजून खूप सारे आहेत, तुम्ही अभंग रिपोस्ट पाहिले का? असे किती सारी जण आहेत की जे ऐकताना आणि करताना कुठेही घाणेरडे प्रकार समोर येत नाहीत आणि नाही समाजामध्ये घाणेरडी वृत्ती रुजत। तर ज्या गोष्टीमुळे घाणेरड्या वृत्तीचं बीज पेरलं जातं त्या गोष्टीच नकोत ना। जर तुम्ही एरंडाचं बी लावलं तर तुम्ही आंब्याची अपेक्षा नाही करू शकत त्या समाजाकडनं। आणि आत्ता समाजात ज्या प्रवृत्ती किंवा जे काय बायकांवरचे अन्याय अत्याचार चालू आहेत, म्हणजे आधी घरात व्हायचे ते कुठे कमी आलं तर आता बाहेर सुरू झाले, तर ते अशा गोष्टींमुळे सुरू होतात की जी विचित्र संस्कृती तुम्ही रस्त्यावर दाखवता। जे तुम्ही आता मिरवणुकीमध्ये कोण कोण असतं? तुमची अख्खी फॅमिली असते, घरचे लोक असतात, त्यांच्या देखत जर तुम्ही अशा गोष्टी बघाल तर ते अजिबात योग्य नाही, ते कुठेतरी थांबायला हवं आणि हे सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे। मी तर म्हणते प्रत्येक मराठी माणसाने याच्यावर बॅन लावायला पाहिजे की हे असले अश्लील नृत्य नाही व्हायला पाहिजेत, हे अगदी नाही व्हायला पाहिजे। अश्लील नृत्यावरून मला आठवलं
रिसेंटली शिक्षण संस्थान तिकडे पण त्याची पण व्हिडिओ व्हायरल झाली होती, ते पण कॉन्ट्रोवर्सी झाली. तेच आहे की तुम्ही जर आफूचं बी पेराल, तुम्ही जर एरंडाचं बी पेराल, तर तुम्ही आंब्याची अपेक्षा नाही करायची. जर तुम्ही शिक्षण संस्थेमध्येच हे बीज पेरतात तर हे कितपत योग्य आहे? तिथे असणाऱ्या जे कमिटीवर लोक असतात, मॅनेजमेंटवर लोक असतात, त्यांची बुद्धी कुठे गेली आहे ही त्यांना लाज वाटायला हवी. ते त्यांच्या बायकोला घेऊन, बहिणीला घेऊन त्या कार्यक्रमाला बसणार आहेत का? नाही. मग तुम्ही दुसऱ्यांच्या बहिणींकडे अशा नजरेने बघण्यासाठी ते गाणी लावतात का? हे चुकीचं आहे.